गाडीला लाव बाजूला बाजूला जे ठेवू इथे. हॅलो, एटलायझर होती बघा, कोणी चुकून विसरून गेला असेल, रविवार आहे, हा थोडा गडबडीत राहून गेला असेल. जबरदस्त मॅच आहे, एक जबरदस्त सेमीफायनल. फायनल मध्ये कोण जाईल? आकाश गुरव त्या सोबतीला करण पाटील बॉलिंग साठी. जबरदस्त खेळाडू वरळीचे ओमकार. पहिलाच बॉल फ्लिक केला गेलाय, जबरदस्त फिल्डिंग करत असताना तिकडे सोनू होते. आकाश गुराव गोवंडी देवनारचा एक जबरदस्त खेळाडू. देवनार गावाची टी शर्ट देखील अंगावरती आहे आणि गावानेच खूप सारं नाव दिलं. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. वर्णीचा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज ओमकार. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. तृतीय क्रमांक 50,000 रुपये. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. बेस्ट बॅटरसाठी देखील स्मार्ट वॉच आहे. बेस्ट बॉलरसाठी पण स्मार्ट वॉच आहे. प्लेयर द टुर्नामेंटसाठी एलईडी टीव्ही आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट मग प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. कुठे साईडम आहे, कुठे चक्री आहे, कुठे टिचकी आहे, कुठे लकवा आहे. परंतु अंडरआर्म क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. यावर स्लोअर वन आणि मिस फील्ड, परंतु 1 रन मिळेल. स्वप्नीलने पण स्माइल केली आणि आकाशने पण स्माइल केली की स्लोअर वन येईल. मग तिकडून देखील खूप चांगले चांगले खेळाडू पाहिले गेले. वरळी परिसरातून देखील स्वप्नील, ओमकार, खूप चांगले चांगले बॉलर्स तिकडून पण पाहायला मिळाले. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त वेग पाहिला गेलाय. गुड बॉलिंग ओमकार. पहिली ओव्हर खूप महत्वाची होती. वरळी साईडला गेला तर रब्बर बॉलनी देखील अशा पद्धतीने बॉलर्स आपण पाहतो. टायमिंग ज्याच्याकडे तो करू शकतो. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. हेमंत बाबर यांच्याकडून देखील कॅच प्राइज असणारे प्रत्येक चौकारासाठी. करण पाटीलसाठी सी बाउंड्रीचं क्रिकेट थोडं वेगळं आहे. तुम्हाला संयम खूप महत्वाचा आहे. कंझ्युमरमधून देखील खूप चांगले चांगले प्लेयर्स पाहिले गेले. जिकडे ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलं जातं परिवार ग्राउंडवर. अंडरआर्म क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी एक कंझ्युमरची ओळख आहे. स्ट्रायकेटला आकाश गुराव बल्ली. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग मित्रांनो. ओमकारची बॉलिंग आवडली तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. वाव, चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतला आपण नक्कीच चेक करूयात. तिकडे 3 कॅमेऱ्यांसह युट्यूबला देखील श्रीसाईड स्पोर्ट्सला आपण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट. मग दसऱ्याला नारळ फुटला की क्रिकेटला सुरुवात होतीये. त्यानंतर विविध भागात क्रिकेट खेळलं जातं. कुठे रब्बर बॉल, कुठे टेनिस बॉल. साऊथ मुंबईत गेलं तर प्लॅस्टिक बॉलच्या देखील खूप मोठमोठे क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतं. आज एक मानाची क्रीडा स्पर्धा दोस्ती चषक साई गणेश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून 4थं वर्ष आहे. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दिवस रात्र क्रिकेट आपण इकडे खेळताना पाहिल्या गेल्या. इंटर कांजूरच्या पण खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. कालचा दिवस तो पण देखील एक पाहण्यासारखा होता. अगदी 1 बॉल 6ची मॅच पण 1 बॉल 4 वर आली आणि बाउंड्री आली. आज देखील 1 बॉल 3ला जबरदस्त मॅच आपण रंगताना पाहिली गेली. 1 बॉल 1 पण पाहायला मिळालं. अशा अनेक घडामोडी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या. दोस्ती चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन बघता बघता आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. कंझ्युमरमध्ये मी नेहमी पाहिलं. मग कबड्डीची मॅच असली तरी प्रेक्षकांची खूप गर्दी नेहमी पाहिली गेली. मग क्रिकेटसाठी देखील क्रिकेट वेडे आहेत आणि म्हणून मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. त्यामुळे मुंबईत क्रिकेटचा एक वेगळाच क्रेज आहे. फार पूर्वीपासून मुंबईकर क्रिकेटसाठी वेडे आहेत. भले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पावसाळ्यात क्रिकेट थोडं कमी खेळलं जातं, परंतु मुंबई एक असा जिल्हा आहे तिकडे दिवस रात्र अगदी 24 तास क्रिकेट खेळलं जातं. भले किती पाऊस असला तरी क्रिकेट चालू आहे, किती थंडी असली तरी क्रिकेट चालू आहे आणि किती उन्हाळा असला तरी क्रिकेट चालू आहे. त्यामुळे मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबईचं क्रिकेट देखील कधी थांबत नाहीये. करण पाटील, आकाश, ऐमौली गोवंडी संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट दोघांनी खेळलं स्टेशन वाईज. आता खुल्या गटात देखील एक जबरदस्त मॅच खेळत आहे. सेमीफायनल आहे, टायटल जिंकायचं आहे आणि चेक केलं गेलं. नो बॉल आहे.
मला बॉलरचा पण कॉन्फिडन्स थोडा कमी होता, त्याला वाटत होता की डाऊटफुल आहे. आणि आकाश गुराव स्ट्राईक एंडला. बल्ली मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये असणार आहे. मागील मॅचमध्ये त्यांनी फाईट करत असताना 2 बाउंड्रीज आल्या होत्या, परंतु ओमकारने काही ना काहीतरी रीड केलं आकाशला आणि व्हेरिएशन पाहिजे. मागच्या मॅचमध्ये 2 बाउंड्रीज मला आकाश मारतो तर त्याच्या अगेन्स्ट मला बॉलिंग करायची आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. आता क्रिकेटला खूप चांगले दिवस आले, त्यामुळे स्टडी करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. पण या बॉल फ्लिक केला गेलाय, खेळाडू आहेत तिकडे. जबरदस्त बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ ओमकार. पहिल्या ओव्हरचा खूप चांगला इकॉनॉमी स्पेल टाकला गेला. आकाश आणि करणला थोडं थांबवलंय. सुरुवात तर चांगली केली आहे. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. फायनलमध्ये कोण जाईल? कालच्या दिवसामध्ये स्टेशनचे देखील संघ पाहिले. अंधेरीचा संघ पाहिला, विक्रोळीचे 3 संघ पाहिले, चेंबूरचे 2 संघ पाहिले, भांडूपचा 1 संघ पाहिला, कांजूरमार्गचा 1 संघ पाहिला आणि त्यातून विक्रोळी टागोरनगर आयकॉन स्पोर्ट्स क्लबच्या संघाने खूप चांगली कामगिरी करत असताना फायनलमध्ये एंट्री केली. मग सनी, संकेत, श्रेयस खूप चांगला खेळ करत असताना सलीम, सर्व टीम एफर्ट्स होतं. त्यामुळे कालची सेमीफायनल पण पाहण्यासारखी होती. 28 रनची मॅच रंगली. बॉलिंगसाठी नितीन शिंदे येत आहेत. वडाळ्याचा एक जबरदस्त वेगवान बॉलर नितीन. मंगलमूर्ती संघासाठी पण खूप चांगलं त्या परिसरात क्रिकेट खेळले गेले. नितीन शिंदे आपल्या ॲक्शनच्या जोलावरती एक वेगळी ॲक्शन आहे आणि प्रभावित कामगिरी नेहमीच केले. पण स्ट्राईक एंडला करण पाटील. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. जबरदस्त सेमीफायनल आहे. कोण जिंकेल? सर्वांचं लक्ष आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. फायनलमध्ये जायचं आहे, टायटल जिंकायचं आहे. स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल जाईल, येईल चौकार करणच्या बॅट मधून. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं तर चौकार येतोय. थोडा बॉल आपण पाहिलं तर गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. नितीनच्या या बॉलवर चौकार येतो. स्कोर मात्र 8 रन झाले धाव फलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंडला करण. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सागर मटकर तिकडे पोहोचतायत. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. नवी मुंबईत देखील क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे. मुंबई या बॉलवर देखील कव्हरला खेळत असताना आकाशच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक धमाका येतोय. 4 रन मिळतील. स्कोर थोडा शांत आला, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगला समाचार घेतलाय. दोन्ही बॅटरने खूप चांगला स्कोर करत असताना 13 रन झाली धाव फलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करावा लागेल. 40-45च्या आतमध्ये स्कोर थांबवणं गरजेचं आहे. परंतु सेमीफायनल आहे. सर्व प्रेक्षकांना द्यायचे की फायनल सेमीफायनल थोडी रंगली पाहिजे. आणि चेसिंगला देखील समोर पण चांगली बॅटिंग लाईन आहे. गणेश पाटील आहे, सागर मटकर आहे. खूप चांगला स्टारकास्ट तोही संघ घेऊन दाखल झालाय. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. आजच्या दिवसातील सेमीफायनल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फसेल का? नितीनला स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं गरजेचं आहे. टीम एफर्ट्स आहे. एका बॉलरकडून चुकी झाली, दुसऱ्या बॉलरला तुम्हाला कव्हर करायची आहे. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. या बॉल देखील फ्लिक केला गेला. गॅप मध्ये बॉल जात असताना बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना.
आकाशचा पेशन्स तो मला आवडला. म्हणजे त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन होते, बट त्यांनी संयमाने बॅटिंग केली. त्याला माहिती आहे की मी करू शकतो, परंतु शांततेने क्रिकेट खेळलं पाहिजे. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा दोस्ती चषक आपण पाहतोय. साई गणेश मित्र मंडळ, स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय आपले सनीप मोरे, आज सर्व त्यांचे मित्र. मग 2 दिवस त्यांच्या आठवणी देखील यांनी ते सर्वांनी इकडे ताज्या केल्या. त्यांचे फोटोज पण आपण पाहू शकतो, सगळे पिकनिकचे फोटो. हां, मग इगतपुरी त्यांचा आवडता स्पॉट आहे. रिसॉर्टला जायचं, पिकनिक लाईफमध्ये पाहिजे. हां, असे सर्व मित्र आमचे फिरत असतात. बॉलिंगसाठी नितीन, स्ट्राईक एंडला आकाश गुरव बल्ली. जबरदस्त फायटिंग मॅच. ज्या बॉलवर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, खेळाडू आहेत तिकडे. गणेश पाटील तिकडे होते माऊलगावचे. एक रन महत्वाचा असणार आहे. 30-35 पर्यंत स्कोर थांबवलं जाईल का? दोस्ती चषक, दिल दोस्ती दुनियादारी. हा, मित्राने बोललं करायचं तर करायचं, ही मैत्री आहे, त्यामुळे हे नावच दोस्ती चषक आहे. स्ट्रायकिंगला करण पाटील. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी करतील तिकडे. एक सिंगल रन मिळेल. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 20 रन्स आले धावफलकावर. ह्या ओव्हरमध्ये थोडा ग्राफ वरती गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन होते, परंतु ह्या ओव्हरमध्ये 20 रन म्हणजे 16 रन्स आले. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन होते. चांगलं होतं, पण तू करणचं लक त्याच्यासोबत नव्हतं. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. यानंतर इंटर कांजूरच्या इनिंगचा आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये फायनलचा अनुप 11 आणि जय 11, एक जबरदस्त फायनल इंटर कांजूरची पण पाहायला मिळेल. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडा फटका फसताना पाहिला गेला, पण तो एक सिंगल रन तिकडे मिळेल. शेवटचा अंतिम दिवस. यानंतर 2 फायनलचा मॅचचा शेड्यूल आपण पाहणार आहोत. दोस्ती चषक कोण जिंकेल यावर संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार आहे. 1 लाखाची क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी सोनू स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ले. या बॉलवर स्वीप खेळले होते आणि बॅटर आउट. बाहेर जावं लागेल. सोनूला यश मिळत आहे. आकाशची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर ऋतिक जाधव येतात मैदानाच्या आतमध्ये. वडाळ्याचा अजून एक जबरदस्त खेळाडू ऋतिक जाधव. मॅच मध्ये कमबॅक करायचा तर हा टर्निंग पॉईंट होता. सोनूला 1 विकेट मिळाली. मॅच मध्ये थोडी शांतता आली. आता डॉट बॉल काढून मॅच थोडी बनवावी लागेल. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. स्ट्रायकेटला ऋतिक जाधव. परंतु जबरदस्त बॅटिंग केली आकाश गुरवने. सेन्सिबल इनिंग खेळले. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल. 1 रन्सवर कंट्रोल करावं लागेल सोनू यांना. 40च्या आतमध्ये स्कोर थांबला तर चेस देखील पाहायला मजा येईल. सेकंड इनिंग पण पाहायला मजा येईल. या बॉलवर स्क्वेअर कट. जबरदस्त टायमिंग करत असताना ऋतिकच्या बॅटमधून येतोय चौकार.
एक वेगळा स्टान्स आहे ऋतिकचा, परंतु टायमिंग चांगलं आहे. वायकट्ट्याला पण जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना बेस्ट बॅटर त्यांनी मिळवला. मागील 2 हंगाम ऋतिक जाधव हे नाव देखील चर्चेत राहिले गेलं आहे. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला डीप मध्ये. पुन्हा एकदा बॉल मात्र ट्रॅव्हल होईल, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. खेळाडू आहेत तिकडे नितीन. 29 रन झाले धावफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. स्ट्रायकेटला करण. सर्वांचं लक्ष करण पाटीलवर आहे. आज जबरदस्त बॅटिंग करतात करण. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला होता. गणेश कडून चुकी होतीये. चुकीला माफी. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे फटका थोडा फसला होता, परंतु गणेश पाटील बॉल थ्रो करण्याच्या नादामध्ये बाउंड्री आली. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. स्कोर थोडा शांत करावा लागेल. बॉलिंगसाठी सागर मटकर येतात वडाळ्याचे. अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर सागर मटकर. 2 वडाळ्याचे खेळाडू आमने सामने खेळत आहेत. इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. 40च्या आतमध्ये स्कोर थांबवलं तर सेकंड इनिंग पण बघायला मजा येईल. स्ट्रायकेटला ऋतिक, बॉलिंगसाठी सागर मटकर. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. अधीरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. दोस्ती चषक आपण पाहतोय कांजूरमार्ग महापौर मैदान. या बॉलवर लेगशिटच्या बाहेर पुन्हा एकदा इकडे वाईटने सुरुवात केली आहे. ग्राफवर थोडं शांतता करावं लागेल. या बॉलवर स्वीप खेळले गेले. ऋतिकचा एक जबरदस्त खतरा मिळतोय. रन मिळतील 4. टायमिंग केलं. अगदी इझिली स्ट्रोक खेळत असताना डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन्स धावफलक जाऊन पोहोचेल. 38 धावा झाले धावफलकावर बॅटिंग करत असताना अधीरा सत्यविनायक कामोठे. या बॉलवर पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गणेश पाटील तिकडे आहेत, नाराज आहेत, परंतु ऋतिकसाठी एकदा टाळे वाजव. जबरदस्त बॅटिंग केली ऋतिकने. शॉर्ट टर्म खेळला, परंतु सर्वांना खुश केलं. वेल बॅटिंग. स्क्वेअर कट, स्वीप, प्रॉपर स्ट्रोक खेळले गेले. हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. गणेश पाटीलने एक सोपा झेल तिकडे पकडला गेला. मैदानाच्या बाहेर जावं लागलं ऋतिकला. पडदा बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. डायरेक्ट जरी पडद्याला लागला असता तरी चौकार असता, परंतु गणेशने तिकडे एक जबरदस्त कॅच पकडली गेली. नवीन बॅटर प्रवीण खनका येतात कल्याणचे. कल्याणचे अजून एक जबरदस्त बॅटर. स्टेशन वाईज फॉर्मॅटमधून याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. प्रवीण खनका. कल्याणने अजून एक चांगला खेळाडू बॅटरच्या रूपामध्ये दिला, तो म्हणजे प्रवीण खनका. चर्चेत राहिले गेले आहेत. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अखिलेशने तिकडे एक जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. स्कोर कार्ड मात्र 1 ने पुढे जाईल. 39 रन झालेत. स्ट्रायकेटला करण, बॉलिंगसाठी सागर मटकर. आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि तिकडे नो बॉल, परंतु बॅटरला बाहेर जावं लागेल. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. नंतर 40 रन झाले धावफलकावरती. बॅटिंगसाठी निखिल पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये ठाण्याचे. खूप चांगली कामगिरी करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. निखिल पाटील. मग टर्फ क्रिकेटमध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स केला निखिलने. निखिल पाटील.
शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ खूप महत्वाचा आहे. रन चालू ठेवणं गरजेचं आहे. 44-45 पर्यंत टार्गेट जाऊ शकतो. या बॉलवर स्वीप केले गेलेत. पाटील आला आणि पाटीलने काय टायमिंग केलं होतं, परंतु पाटलाचं लक त्याच्यासोबत नाहीये. वेल स्टॉप, चांगला बॉल तिकडे अडवला गेला. सोनू होती आणि स्ट्राईक एंड आता प्रवीण खनका. 41 झालाय. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी याचे दोन्ही कॅप्टन्स अनुप 11 आणि जय 11 कांजूरमार्गचे दोन्ही इंटरचे संघ या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत आणि बॅटरला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. 42 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. अनुप 11चे कॅप्टन आपण लगेच यायचं टॉस साठी. जबरदस्त फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि फायनल मॅचचा टॉस डगआउट मध्ये फक्त प्लेयर बसतील. तिकडून सर्वांनी साईडला उठायचे, बाहेरचे कोणी प्लेयर्स बसलेत. फायनल मॅचचा टॉस आपण केला जातोय. इंटर कांजूर हेड कॉल आहे. हेड मदांग दोस्ती चषक आज इंटर कांजूरसाठी देखील एक चांगलं आयोजन आहे. टॉस जिंकला फायनल मॅच आणि डिसिजन काय असेल? आम्ही बॉलिंग करू. आणि स्थानिक गटासाठी देखील एवढं चांगलं प्लॅटफॉर्म आहे. काय बोलशील क्रीडा स्पर्धेविषयी? टुर्नामेंट चांगले होते आणि आम्ही 3 वर्ष ही टुर्नामेंट हारत होतो, तर यावेळी फायनलला आहे तर आम्ही फायनल मारायचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण जबरदस्त कामगिरी करत असत तर त्या संघाविषयी जरूर ऐकेल. त्यांचा पण चांगला संघ आहे. यंग पोरं आहेत तर चांगली खेळतात, तर आम्ही पण बेस्ट देऊ आमचा. अजून एक प्रश्न असेल की मग खुल्या गटात तू क्रिकेट खेळलाय, परंतु इंटर कांजूर खेळत असताना कुठला प्रेशर आहे? नक्कीच ऐकेल. प्रेशर असं नाही, पण असं वाटतं की आम्ही जिंकलो पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार मदांग. नक्कीच अनुप 11 संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय, परंतु ह्या क्रीडा स्पर्धेविषयी आज फायनलमध्ये येत असताना कसं वाटतंय? आणि समोरच्या संघाविषयी? समोरचा संघ खूप स्ट्रॉंग आहे, त्या मानाने आम्ही पण 2 मॅच जिंकलेलो आहे, चांगला स्कोर केला आहे, तसा कॉन्फिडन्स आहे आपण फायनल मारूच, तर आम्ही आमचा बेस्ट देऊ. टुर्नामेंट पण खूप अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केले आहे. साई गणेश मित्रमंडळाचं खूप चांगलं आयोजन आहे, खूप छान. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत मेगा फायनलसाठी. यानंतर फायनल आपण पाहणार आहोत, परंतु दुसरा डाव आपण पाहतोय. पहिली सेमीफायनल आजच्या दिवसातील खुल्या गटामधून फायनलमध्ये जाण्यासाठी लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. 42 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंगसाठी सागर मटकर, त्या सोबतीला गणेश पाटील. बॉलिंगसाठी धीरज येतात. कल्याणचा एक शांत खेळाडू धीरज चौहान. पहिली ओव्हर खूप महत्वाची आहे. सागर मटकरला देखील चांगला स्टार्ट करावा लागेल. 42 टार्गेट आहे. कोण जाईल फायनल मध्ये? पहिल्याच बॉलवर प्रहारी फटका पाहिला गेलाय. थोडीशी मिसफील्ड. स्ट्राईक एंडला गणेश पाटील येत आहेत माहुलगावचे. चेंबूर माहुलगावचा एक जबरदस्त खेळाडू. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळले गेलेत. गणेश पाटील, ही इनिंग खूप महत्वाची आहे. जर पार्टनरशिप बनली तर मॅच मध्ये येऊ शकतो लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गणेश नेहमी एन्जॉय करत क्रिकेट खेळत असतात, परंतु दमदार खेळाडू आहेत. खूप वर्षापासून मग साई सिद्धी मानकूर, त्यानंतर रॉयल, अनेक व्यावसायिक संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत गणेश पाटील. माहुल कोळीवाडा. या बॉलवर हलक्या हाताने लेग कट करण्याचा प्रयत्न केला होता, फक्त दिशा दिली गेली गणेशने. सिंगल रन. 42 टार्गेट आहे. फायटिंग टार्गेट आहे.
सागर मटकरला माहिती आहे की मॅच जिंकायची आहे, पुढे जायचं आहे, फायनल जिंकायचं आहे, टायटल जिंकायचं आहे. या बॉलर बोल्ड आउट, जबरदस्त बॉल पाहिला गेला धीरजचा, बॅटर आउट. नवीन बॅटर सोनू येतात माहीमचे. याही खेळाडूच्या आज दिवसभरामध्ये एक चांगला परफॉर्मन्स केलाय सोनूने, चर्चेत राहिलाय. बॉलिंगसाठी धीरज, पहिली विकेट तर आली आहे. यावर देखील हलक्या हाताने सोनूने ढकलला गेलाय. सुमित मोरे तिकडे पोहोचतात, क्विक थ्रो केला गेलाय. अधिरा सत्यविनायक काकोडे त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी साईसिद्धी अंधेरी अशी सेमीफायनलची मॅच आहे. संपूर्ण कांजूरमार्गच्या खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व आमचे मान्यवर, साई गणेश मित्रमंडळ संपूर्ण आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये गणेशला बाहेर जावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न केला गेला, चेक केला जाईल नो आहे की नाही, परंतु नो असो या नसो गणेशला तर बाहेर जायचंच आहे, परंतु एक्स्ट्रा रन्स चेक केला जाईल. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अखिलेश यादव येतात बॅटिंगसाठी. घाटकोपर भटवडीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. इनिंग खेळणं आता गरजेचं आहे, कारण की विकेट गेले पहिल्याच ओव्हरमध्ये. नो नाहीये, फेअर डिलिव्हरी आणि गणेश पाटीलला बाहेर जावं लागेल. पहिली ओव्हर जबरदस्त बॉलिंग करतात धीरजने. सेमीफायनलची मॅच आपण पाहतो. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, भव्य दिव्य असं आयोजन, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचं संपूर्ण आयोजन घेतलं गेलं आणि खूप चांगलं आयोजन. दोस्ती चषक. बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला अखिलेश यादव. या बॉल आतमध्ये आणलाय, बॉल लाऊड अपील तिकडे, बॅटर आउट. क्विक स्टंपिंग पाहिली गेली आकाश गुरवची आणि अखिलेशला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बॅक टू बॅक विकेट जातोय.
18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉल आपण पाहिला ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 18 चेंडूने 38 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर इकडे फसताना पहिले गेले, या बॉलवर हवेत खेळले गेलेत. फटका थोडा फसला होता परंतु कॅच पण तिकडे ड्रॉप होती. ऋतिकने प्रयत्न केले. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोरेशला पण आता इनिंग खेळावी लागेल. माहीमचे युवा खेळाडू आहेत. जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खेळतो तेव्हा हाच चान्स असतो तुम्हाला भेटलेला चान्स तुम्हाला फायदा उचलणं गरजेचं आहे. या बॉलवर हलक्या हाताने ढकललं गेलं. सिंगल रन मिळेल. 42 एक भलं मोठं टार्गेट होतं. स्ट्रायकरला बॅटर सोनू. या बॉलवर बीट केलं गेलंय मात्र एक जबरदस्त लेग ब्रेक आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपण पाहिलं बॅटर सोनूला देखील. स्ट्रायकरला शिरीष येतात नवीन बॅटर. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. जबरदस्त बॉल पाहिला गेला आकाश यांच्या माध्यमातून. आकाशला माहिती की आता आपण फ्री माइंड बॉलिंग करणं गरजेचं आहे. धीरजनी पहिली ओव्हर चांगली आली त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक करत असताना अधीर सत्यविनायक कामोटे पहिल्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा होता परंतु शिरीष रुको जरा सबर करो मैं हूं ना. हे बघता बघता समाप्त झाला आणि स्कोर 10 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर येत आहेत. जबरदस्त बॉलिंग करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 12 बॉल 32. यानंतर कांजूरमार्गची जबरदस्त आपल्याला फायनल पाहायला मिळेल. इंटर कांजूरमार्ग जय 11 त्यांच्या विरुद्ध अनुप 11. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानाच्या बाहेर मॅच थोडीफार फसताना पाहिले गेले. 38चं टार्गेट होतं. मॅच मध्ये थोडा बॅकफुटला गेली टीम. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरे या बॉलवर नॉन स्ट्राइक देखील चान्स आहे आणि बॅटर आउट. लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी संघ मात्र इथे बॅकफुटला जातो या मॅच मध्ये. नॉन स्ट्राइकला ओमकार आलेत नवीन बॅटर. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल पाटील तिकडे स्ट्राईक हेडला फेकी खेळली गेली आहे आणि बॅक टू बॅक विकेट रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅटर अंकुर आले आहेत. रन्स मात्र सिंगल तिकडे मिळेल. इकडे देखील बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली राहुल ठाकूर. गुड बॉल. अधीर सत्यविनायक कांबोटी संघाने एक
मजबूत पकड निर्माण केली गेली या मॅचमध्ये. दोन रनशी फक्त आणि फक्त ओव्हर खर्च करत असताना बॉलिंगसाठी प्रणय मोरे येतात. शेवटची ओव्हर आता बाकी आहे आणि मॅचमध्ये जवळपास पकड निर्माण केला गेलाय. वाईट +1 मध्ये 2 रन्स तिकडे मिळतील. 6 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. चांगली फिल्डिंग पाहिली गेली. सुमित तिकडे होते. दोस्ती चषकामध्ये खूप चांगला खेळ करत असताना खुल्या गटातून आपण पाहण्यात फाण्याच्या दिशेने अधिराज सत्यविनायक कामोटे. म्हणजे डिसेंबर महिना मला असं वाटतंय अधिराज सत्यविनायक कामोटे संघाचा आहे. बॅक टू बॅक 3 संडे फायनल खेळतील. मेलविन मेमोरियल कप, त्यानंतर वाय कट्टा आणि आता दोस्ती चषक. सिद्धी पॅकर म्हणजे आकाशसाठी हा महिना आणि 2025चा हा मला असं वाटतं लास्टचा संडे असेल. पुढच्या संडेला जानेवारी महिना येतोय. हा आणि मेगा फायनलमध्ये जात असताना अधिराज सत्यविनायक कामोटे संघ दोस्ती चषकामध्ये. आकाशने हलकीशी स्माइल केली आणि फायनलमध्ये जाणं, फायनल जिंकणं. अभिनंदन अधिराज सत्यविनायक कामोटे संघ, वेल प्लेड. धीरेने चांगली मेगा फायनलच्या अगोदर एक फोटोशूट केला जाईल दोन्ही टीमचा आपण. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो, ज्याने जबरदस्त पहिली ओव्हर हाताळली. खूप चांगलं स्टार्ट केलं धीरज चौहानला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. एक जबरदस्त खेळ करत असताना पहिल्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा होता आणि एक चांगली स्टार्ट दिली धीरज. धीरज चौहानला आपण मात्र इकडे मिलिंद पाचारने सर, आपण कुठे असेल तरी यायचं. मिलिंद पाचारने सर, हा स्टँडली सरांच्या हातून आपण पहिला तर हा पुरस्कार दिला जाईल. जबरदस्त बॉलिंग केली धीरज चौहान, क्या स्माइल की है. सेमीफाइनल मैच में प्लेयर ऑफ द मैच, गुड बॉलिंग. धीरज, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में और ओवरऑल टीम फाइनल में जा चुके हैं, बैक टू बैक 4 संडे. नो डाउट टूर्नामेंट तो बहुत ही अच्छा है. तो मतलब ये महीने में हम लोग 2 बड़ा फाइनल मतलब हारे, तो ट्राई करेंगे ये टूर्नामेंट जीतने का. ऑल द बेस्ट फायनल के लिए. आणि जशी
इंटरची फायनल आपण पाहणार आहोत. तशी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे पंकज इंदब सर मात्र जॉईन होतील. जबरदस्त मॅच आहे. जय 11 आणि त्यांच्या विरुद्ध एका साईडला अनुप 11. दोन्ही टीम्स आपण फोटोशूटसाठी रेडी राहायचं आहे. हॅलो, चला मित्रांनो, दोन्ही संघाला विनंती राहील, फोटो सेशन नक्कीच करून दिलं जात आहे. अंतिम फेरीचा आगाज नक्कीच दिला जातोय. फायनल आपण 5-6 जण करू एकत्र. हिंदी, इंग्लिश, तमिळ, मराठी. हॅलो, चेक.